वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म। हाय हॅलो नमस्कार, स्वादाहार विद्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तुरीची डाळ अशा मिक्स डाळीचं वरण बनवणार आहोत, आंबट गोड असं टोमॅटो वगैरे घालून। त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धी वाटी तुरीची आणि मसुराची डाळ आणि 1/4 फक्त मुगाची डाळ घ्यायची, म्हणजे थोडा घट्टपणा अजून येतो। अजून फोडणीसाठी हे लसूण आहे, कढीपत्ता आहे आणि तुरीची डाळ शिजवताना ह्याच्यात हे 2 टोमॅटो टाकायचे, गार्निशिंगसाठी कोथिंबीर, मीठ आणि हे सगळे मसाले। तर चला आपण आता पहिलं कुकरला शिजून घेऊया डाळ। तर आता आपण ही डाळ धुवून घेतलेली आहे आणि हे 2 बोटं आपली भिजतील एवढी पाणी मी टाकले आणि हे 2 टोमॅटो त्यात चिरून टाकते। आता ही शिजून घ्यायची आहे डाळ, पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवते। असे 2 टोमॅटो मी कापून टाकलेत, अर्धा चमचा हळद आणि हिंग अर्धा चमचा, बस। आता हे मी शिजायला ठेवते आणि मग त्याला फोडणी देताना तुम्हाला दाखवते। आता ही डाळ शिजून झालेली आहे, त्याच्यात प्रथम मी 1 चमचा एवढं मीठ पहिलं टाकते, 1.5 चमचा। मी अंदाज टाकते, पण 1.5 चमचा मीठ बास होतं एवढ्या डाळीला। त्याला आपण घोटायचं आहे। ही जेवढी मऊ आणि छान चवीला तर खूप छान लागेल ही डाळ। यात 2 टोमॅटो म्हणून टाकायचे, जरा मोठे बघून असे लाल, तोंडाला चव नसेल ना, चांगली चव येते ह्याच्याने। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत। हा गोडा मसाला आहे, 1 चमचा, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा तांबडं तिखट म्हणजे मिरची पावडर आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला। एवढे टाकून घोटून घ्यायचं परत एकदा, कारण की ते मसाले चांगले मिक्स होतात मग। आणि थोडीशी साखर, कारण की आपण टोमॅटो टाकलेत ना आंबट गोड। आणि हे 8-9 पाकळ्या मी टेचून घेतल्यात फोडणीसाठी। कढीपत्ता आहे आणि गार्निशिंगला कोथिंबीर आहे। आता मी थोडंसं पाणी याच्यात टाकते। एक मोठा ग्लास पाणी आपण टाकलेलं आहे ह्याच्यात। 2 पळ्या मी तेल टाकते। तेल तापलं की आपण त्याच्यात पहिलं मोहरी टाकणार आहोत। चांगली तडतडती आहे बघा, आवाज येतोय ना, चांगली तडतडून द्यायची। जिरं, लसूण, खूप छान वास येतो। आणि हा थोडासा लाल होऊन द्यायचा लसूण। थोडा लालसर झाला ना की त्याची चव अजून छान येते। थोडा मीडियम वर ठेवायचा गॅस या वेळेला। आणि आता बघार द्यायची, फोडणी करून टाकायची। आणि अशा थोडंसं 1 छोटं फुलपात्र पाणी मी अजून टाकते, कारण की आपण मुगाची डाळ टाकली आहे ना, तर थोडासा घट्टपणा येतो डाळीला। आणि वरून थोडीशी कोथिंबीर। तुम्ही पण करून बघा ही डाळ। मसुराची डाळ थोडी जास्त घेतली तरी चालेल, दिसायला पण खूप छान दिसतं बघा।
आणि चव पण छान येते. साखर थोडी याच्यासाठी टाकायची कारण की आपण टोमॅटो 2 टाकलेत ना, तर जरा आंबट गोड असं टेस्ट येते त्याला. तर तुम्ही पण हे करून बघा. डाळ सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, शेअर करा, अजून लाईक करा. आणि आवडलं तर मला नक्की कमेंट करून सांगा. बाय, भेटूया पुढच्या रेसिपीला.